नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण मंत्रामुळे आपल्याकडून कुलदेवतेची सेवा कशी घडते ते पाहिले. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. सर्व मंत्रांचा राजा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप. कोणतेही मंत्र घेण्यापूर्वी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराज मंत्राची आपण घेतली पाहिजे. महाराजांच्या मंत्राच्या 11 माळी आपल्याला जर शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी घ्यावी. कोणतीही माळ जपताना नाडीवर हात ठेवून मुलांनी उजव्या हाताच्या नाडीवर व मुलींनी डाव्या हाताच्या नाडीवर हात ठेवून जप करावा. त्यामुळे रक्तावर संस्कार झाल्याने मुलांवर चांगले संस्कार होतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मनातील अस्वस्थता कमी होऊन मानसिक शांती मिळते. श्री स्वामी समर्थ मंत्राने नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. या मंत्राच्या जपाने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि साधनेत प्रगती होते. तसेच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या मंत्र जपामुळे भक्तांना दुःख व संकटावर लढण्याची शक्ती मिळते. स्वामी समर्थ मंत्रामुळे आपले आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढतो. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होऊन स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रोजच भक्तांनी 11 माळ जमल्या तर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा किंवा एक माळ करावे. आणि ती एक माळ झाल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचे आहे. स्वामी स्तवन घेतले की आपल्याला श्री स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजे रोज क्रमशः 3 अध्याय वाचावे. म्हणजे पहिले 1 ते 3, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवशी 7 ते 9 असे क्रमशः 7 दिवस 21 अध्याय वाचल्यावर आपल्याला परत त्या स्वामी चरित्राची सुरुवात करायची आहे पहिल्यापासून. असा श्री स्वामी समर्थ मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तो मंत्र असा आहे की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.